जर तुम्हाला कधी सर्दी खोकला झाला ना, अशा आलेपाकच्या वड्या करून खायच्या. त्या ठिकाणी आपल्याला दवाखान्यात जायची गरजच पडली पाहिजेत नाही. तर काय करायचं, या ठिकाणी आलं घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची साल काढून घ्यायची. आता जी साल आहे ना, त्याची सुकवायची आणि चहा पाडावून तुम्ही ते वापरू शकतात. आता आलं स्वच्छ धुतलेली आलं जे आहे त्याचे आपल्याला कट करून घ्यायचे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे. या पटीचे एवढं आलं घ्यायचं ना, त्याचे 2 पटीने गुड घेतले. तुम्ही साखर पण इथं घालू शकता. तर आलं आपल्याला पाणी न घालताच त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. त्यामध्ये घिसलेलं गुळ घालायचा, म्हणजे वेगळं काय पाणी घालायची गरज नाही, त्याला पाणी सुट्टं गुळाला. आता जे मिश्रण आहे आलं आणि गुळाचं, ते कढईमध्ये घालून घ्यायचे. चांगलं 7 ते 8 मिनिटं घट्ट होईपर्यंत चांगलं दवडून घ्यायचे, म्हणजे भांड्या पण खाली चिटकणार नाही. आता जसं मिश्रण आपलं हलवू ना, तसं ते मिश्रण ते घट्ट होत जातं. त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर हळद घालून घ्यायची, जायफळ आणि वेलची पूड घालून घ्यायची. जेव्हा आपला सर्दी खोकला झाला, घसा खवखवतो, ते आपण हळदीचं पाणी घेत असतो, पण वेगळं पाणी करायची गरज नाही. आल्याच्याच पाकमध्ये आपण हे हळद घालून घेणार आहे, म्हणजे अतिशय गुणकारी तुमच्या सर्दी खोकल्यावर अगदी रामबाण उपाय आहे हा. ते चांगलं घट्ट होऊ द्यायचं, मिश्रण दाटसर होईपर्यंत परतून घेते. आता जसं आपण हलवू ना, तसं ते घट्ट होत जाते, म्हणजे कढईपासून ते बाजूला सुटत जाते. आता हे केलेलं मिश्रण आपलं तयार झाले. ताटाला तूप लावून घ्यायचे. तुम्ही हवं तर वड्या पण करू शकतात किंवा छोट्या छोट्या गोळ्या पण करू शकतात. तुम्हाला वड्या करायच्या असेल तर लगेचच गरम गरम ते थापून घ्यायच्या आणि वड्या करून घ्यायच्या. आता मी गोळ्या करून घेणार आहे. कोमट झाल्यावर आपल्या छोट्या साईजच्या गोळ्या करून घ्यायच्या, म्हणजे सहज मुलांना ते रात्री झोपताना खाल्ल्या गेले पाहिजेत. अगदी मस्त आपले आलेपाकची वडी तर तयार झाले. करा आणि सांगा कशी झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.